स्वर्गाच्या आणि पृथ्वीच्या निर्माणकर्त्या प्रभू परमेश्वर दय बापा, प्रभू यावेळेला मी तुझ्या पवित्र चरणाकडे येतो. प्रभू परमेश्वर दय बापा, प्रभू विशेष करून तुझ्या चरणात मध्यस्थी करीतो. प्रभू परमेश्वर दय बापा, बेथेल चर्च प्रभू याचे सर्व सभासद वर्ग, विशेष करून प्रभू परमेश्वर दय बापा, पार्टरेट कमिटी, संडे स्कूल, युथ ग्रुप, भजन मंडळ, क्वायर प्रभू, महिला मंडळ, या सर्व तुझ्या प्रिय लेकरांना प्रभू तुझ्या हातामध्ये घे प्रभू. आणि प्रभू आमचं नाही तर तुझं गौरव होण्यासाठी प्रभू आम्हा प्रत्येकाच्या जीवनाचा उपयोग करून घे. प्रभू परमेश्वर दे बापा, जे तुम्ही दुःखी कष्टी आजारी आहे प्रभू, अशा सर्व प्रिय लेकरांची आठवण यावेळेला तुझ्याकडे करतो. प्रभू या प्रत्येकाला तू आशीर्वादित कर प्रभू. विशेष करून प्रभू कोल्हापूर धर्मप्रांत, कोल्हापूर प्रांताचे बिशप साहेब प्रभू, सर्व कमिटी प्रभू परमेश्वर दे बापा, विशेष करून धर्मप्रांतामध्ये असणाऱ्या सर्व मंडळामध्ये असतील सर्व तुझे लेकरे प्रभू, या सर्वांना तू आशीर्वादित कर. ज्या ज्या ठिकाणी आज भक्ती प्रार्थना होत आहे प्रभू, ती भक्ती प्रार्थना तो आशीर्वादित कर. प्रभू परमेश्वर दे बापा, विशेष करून प्रभू परमेश्वर दे बापा, मिशन हॉस्पिटलच्या तिकडे चरणाकडे येतो प्रभू. हॉस्पिटल तुझ्या हातामध्ये घे प्रभू. सर्व त्याची अडचण काढून टाक आणि पूर्वर तुझं गौरव करण्यासाठी हॉस्पिटल उभं राहावं असलं लेर कृपेर कर प्रभू. त्यामध्ये काम करणारे सर्व तुझे प्रिय लेकरं प्रभू, त्या प्रत्येकाचं जीवन तुझ्या हातामध्ये घे प्रभू परमेश्वर दे बापा. अशा अडचणीच्या परिस्थितीमध्ये प्रभू ते आपलं आयुष्य जगत असताना प्रभू या प्रत्येकाचे मार्ग मोकळे कर प्रभू. प्रत्येकाला तुझ्या पवित्र आत्म्याच्याद्वारे तो आशीर्वादित कर प्रभू. त्यांना सहाय्य कर प्रभू. तुझं मार्गदर्शन तू त्यांना करतो. विशेष करून हा देश, हे राज्य प्रभू तुझ्या हातामध्ये घे प्रभू परमेश्वर दे बापा. या देशात राज्यात प्रभू शांती, प्रीती, आनंद राहावा आणि प्रभू तुझं नाव उंच व्हावं असतं लेणं आणि कृपेने कर. पुन्हा कर प्रभू परमेश्वर दे बापा. वचन आणि आम्हा प्रत्येकाचा जीव, आत्मा, शरीर प्रभू तुझ्या पवित्र गौरव हातामध्ये समर्पित करून इलांची प्रार्थना तारणारा धनी प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय गुणामध्ये करतो म्हणून काही बापा आमेन. या वेळेला मी वडील मनोज तिवडे यांना विनंती करतो की याचा जो आध्यात्मिक मानणं आहे तो आमच्यासाठी घेऊन द्यावा. राईट रेव्हरेंड वाल्टर खाडे सर यांचे मी प्रभूमध्ये आभार मानतो की त्यांनी विनंती केली की आज मला देवाच्या वचनातून बोलायचं आहे, तर त्यांनी म्हटले ठीक आहे तुम्ही बोलू शकताय. त्याचबरोबर प्रभू येशूचे मी आभार मानतो की पुन्हा एकदा या पवित्र मंदिरामध्ये त्याच्या वचनाची सेवा करण्यासाठी मला अनमोल अशी संधी दिल्याबद्दल या आपण डोळे बंद करूया. स्वर्गीय प्रभू, मी तुला धन्यवाद देतो, तुझ्या नावाला मान महिमा गौरव देतो प्रभू. तुझं वचन सांगण्यासाठी या ठिकाणी तू आज आम्हाला उभं केलास, त्याबद्दल तुम्हाला लाखो लाख धन्यवाद प्रभू येशू. मी विनंती करतो, मी बोलत असताना प्रभू तुझे विचार, तुझे शब्द माझ्या विचारामध्ये, माझ्या मुखामध्ये तू घाल आणि तुझ्या प्रिय लोकांची परमेश्वरा तहान आणि भूक प्रभू तुझ्या वचनाने भागवली जाऊ दे. कारण प्रभू जगातलं अन्न शरीराला पुरेसे आहे, पण प्रभू आध्यात्मिक आमचं पोट अजून सुद्धा रिकाम आहे. जितकं तुम्ही द्याल तितकं ग्रहण करण्याची क्षमता आमच्यामध्ये असू दे. ज्याप्रमाणे नेहम्यामध्ये प्रभू लोक तहानेले भुकेले तुझ्या वचनासाठी झाले, त्याच प्रकारे आमचं जीवन या मागच्या काळामध्ये तुझ्या वचनासाठी तहानेले भुकेले होते, असं तुझ्या दयेने कृपेने कर. इथून पुढची वेळ आमचं बेथेल चर्च, सर्व सभासद, पास्टर कमिटी, विशेष पाळकसाहेब, त्यांची फॅमिली यांना तुझ्या चरणाजवळ सादर करतो. आमच्या प्रत्येकाला तू सांभाळल्याबद्दल धन्यवाद देतो. तुझ्या प्रियतेचा आणि प्रेमाचा अनुभव आज आम्हाला आला, त्यामुळे प्रभू आज या ठिकाणी आम्ही आलेलो आहे. आज प्रभू आमच्या मनाची पारख करणारा तू देव आहेस आणि प्रभू त्या मनाला तू परमेश्वरा उत्तेजन देणारा तू देव आहेस. आम्ही नम्र होतो, स्थिर होतो. आम्ही स्वतःला नाही तर प्रभू तुला उंच करतो, तुझं गौरव करतो. या प्रार्थनेमध्ये, या वचनामध्ये तू आहेस म्हणून धन्यवाद देतो येशूच्या नावात आमेन. हालेलुया, हालेलुया. अनेकदा आपण नामान याबद्दल संदेश ऐकला, पाठांतर केलं. लहान लेकरं आज देखील ते गीत गाऊन डान्स करतात आणि ते माझे प्रिय लोक आहेत, ते सुद्धा या गाण्यावर नाचलेले आहेत. आलिशान ने नामान की बात मानकर यार्देन नदी में डुबकी लगाई. डान्स माहिती आहे का? हात प्रवर करा. केलाय ना सर्वांनी? आणि मी सुद्धा टीचर होतो, मी सुद्धा या गाण्यावर नाचलोय, आज देखील नाचतो. आणि मला माहिती आहे प्रत्येकाने या गाण्यावर नाचलेलं आहे.
पण नामांच्या 7 डुबके आहेत. त्याला का देवाने निवडलं हे आपल्याला आज पाहायचं आहे. परमेश्वराने आराम देशामध्ये या नामानाला यश दिलं होतं. युद्धामध्ये कुशल बुद्धी दिली होती. कोणी? परमेश्वराने. पण हा नामान त्या आराम देशामध्ये रिमोन देवीचा उपासक होता. तो रिमोन देवाला बळी अर्पण करायचा, त्याच्या पाठाप्रमाणे तो चालायचा, तरी पण देवानं त्याला यश दिलं होतं. आणि अशा ह्या नामानाचं जीवन जर बदलायचं असेल तर अचानक बदललं तर एकट्याचंच तारण होईल. म्हणून परमेश्वराची योजना त्याच्यासाठी काहीतरी वेगळी होती आणि त्या योजनेमध्ये आज आम्हाला सहभागी व्हायचं आहे. इस्रायलमध्ये सर्व काही चांगलं आहे, सर्व काही चांगलं होतं. पण तुम्हाला सांगू द्या, इस्रायलमध्ये लोकांना देवावरचा भरोसा कमी होताना आम्ही पाहत आहोत. ते इस्रायल लोक देवाच्या अर्चना करायला मागे मागे जात आहेत आणि त्या इस्रायलमध्ये फक्त शिमरोनमध्येच देवाला धन्यवाद केला जात होता. इस्रायल लोक देवाच्या सानिध्यातून दूर दूर जात होते. आणि अशा वेळेस या इस्रायलला सुद्धा दाखवून द्यायचं होतं की तुमच्यामध्ये मी आज तिथं जिवंत देव आहे. म्हणून या नामाची निवड परमेश्वराने केली. आणि आरामी लोक इस्रायलवरती छापा टाकतात आणि त्यामधून चांगल्या गोष्टी लुटतात, त्याची गुरंढोरं लुटतात. आणि त्यानंतर आम्हाला पाहायला मिळते एक लहान मुलगी असते, तिला सुद्धा ते संगतीने घेतात आणि त्या मुलीला राजाच्या हुजरास न ठेवता नामानाच्या पत्नीच्या हुजरास ठेवतात, दासी म्हणून. ती लहान मुलगी, तिला काहीच माहीत नाहीये, तिला चांगलं काय बरं काय माहीत नाहीये. पण लुटून नेल्यानंतर तिला त्या नामानाच्या पत्नीचं काम करणं भाग होतं. तिला सुद्धा आपल्या आई वडिलांची आठवण येत असेल, आपल्या भावांची आठवण येत असेल, पण तिला काही करता येत नव्हतं कारण ती आता दासी झाली होती. ती रडत असेल पण तिच्या अश्रू पुसायला तिच्या जवळ तिचं संकट, तिच्या जीवाचं कोणी नव्हतं. पण काही दिवस उलटले आणि ती मुलगी त्या घरामध्ये रमली. आणि आता नामानाकडे आपण पाहूया. नामान शूरवीर योद्धा होता, त्याला कशाचीही कमी नव्हती, सर्व काही त्याच्या जवळ होतं, नोकर चाकर त्याच्या घरामध्ये होते. पण त्याच्यात एक उणीव होती, तो कोळी होता. त्याचप्रमाणे आज आमच्या जीवनामध्ये सर्व काही आहे पण कुठली ना कुठली गोष्ट कमतरता असते. जसा नामान आपलं हे कुणाला वेता सांगू शकत नव्हता, तसंच तुम्ही सुद्धा आपल्यातली कमी जी आहे, घटी जी आहे, कुणाला सांगत नाहीये. सर्वांना हसतमुख समोर येतात, म्हणता सगळंच माझं चांगलं आहे. बरोबर आहे का? होय किंवा नाही? आज जर तुम्हाला मी आतून एक प्रश्न विचारतो, हसतमुख जे मंदिरामध्ये आपण बसलेलो आहे आणि तिथं जर देव प्रगट झाला आणि तुम्हाला विचारलं काय पाहिजे, अक्षरशः तुम्ही रडशील आणि म्हणशील होय देवा मी आजारी आहे, होय देवा मी दुःखात आहे, कष्टात आहे, वेदनेत आहे, त्रासात आहे, भयात आहे, चिंतेत आहे. मग हसतमुख होतं ते कुठे गेलं? याचा अर्थ आम्ही देवापुढे खरं बोलतो. पण हा नामान आपली वेदना कुणाला सांगत नव्हता, त्याच्यामध्ये एक कमतरता होती आणि त्याला सुद्धा वाटायचं की मी माझ्या पत्नीला जवळ घ्यावं, माझ्या मनातलं काहीतरी सांगावं. पण पोट आडवं येत होता, हा रोग आडवा येत होता. त्याच्या मुलांना त्याला जवळ घेऊन मिठीत घेऊन त्याचं चुंबन घ्यायचं होतं, त्यांना कुरवाळायचं होतं, पण तो आजार आडवा येत होता. तो मन मारत होता स्वतःच. त्याला आपल्या लेकरांबद्दल, पत्नीबद्दल किती प्रेम आहे ते दाखवता येत नव्हतं. पण अधिकारी तो होता आणि राजाचं मन त्याच्यावर होतं आणि राजाने त्याला उगाच ठेवलेलं नव्हतं. तो कोळी असला तर त्याला हकलायला पाहिजे होतं, पण राजाला माहित होतं तो कोळी असला तरी पण त्याच्याद्वारे मला विजय मिळतो. तशाच प्रकारे सांगण्याचा अर्थ आमच्यात जी कमजोरी आहे ते देवाला सांगणं गरजेचं आहे. मनात ठेवून खचू नका, त्यावरती जास्त चिंतन मनन करू नका. तुमचे सर्व प्रॉब्लेम्स, सर्व दुःख, जे संकट आहेत ते फक्त देवाला सांगा. तो आडभिंत पाळायला तयार आहे, तो कमतरता तुमची दूर करायला तयार आहे. म्हणून देव म्हणतो मी पूर्ण आहे म्हणून तुम्ही पूर्ण असा. म्हणून तुमच्या दुःखाला कवटाळू नका, तुमच्या त्रासाला कवटाळू नका, तुमच्या कमीपणाला तुम्ही
आणि या ठिकाणी परमेश्वराला त्याला बदलायचं होतं, कारण त्याच्याद्वारे आराम बदलायचा होता. आमेन म्हणाल का? आणि म्हणून तर एक साधन म्हणून त्या मुलगीची निवड करण्यात आली. आणि ती मुलगी खूप चतुर आहे. इस्रायल लोक देवाला विसरले होते, पण या मुलीनं देवाला विसरलेलं नाहीये. या लहान मुलीला देवाच्या संदेशाबद्दल अधिक माहिती आहे. आणि एक वेळ अशी येते, नामानाचं दुःख नामानाच्या शरीरामध्ये, नामानाच्याच विचारामध्ये, नामानाच्याच मनामध्ये खोलवर राज्य करत होता. तो एकटा असताना विचार करत होता, काय कामाची ही माझी संपत्ती, काय कामाचे हे सोनं, काय कामाचे हिरे, काय कामाचं हे राजमाला, काय कामाची ही प्रॉपर्टी, हे सर्व व्यर्थ आहे माझ्या आजारापुढे. कदाचित असंच आम्हाला वाटतं की सर्व असून सुद्धा या गोष्टीमुळे काहीच उपयोगाचं नाही आहे. पण तुम्हाला सांगू दे, जे अशक्य आहे तो माझा देव शक्य करणार आहे. आम्ही म्हणाल का? आम्ही म्हणाल का? आणि तो एकदा त्याच्या वाड्यामध्ये तयार होत असताना त्याच्या शरीरावरचं कोड ही इस्रायल मुलगी पाहते. कोण पाहतं? इस्रायल मुलगी पाहते. आणि इस्रायल मुलगी पाहते, तिच्या मुखात एक शब्द निघतो. कदाचित शिम्रोनामध्ये देवाच्या संदेशाशी माझ्या धनीची भेट झाली असती तर माझा धनी बरा झाला असता. आमेन म्हणत का? ही गोष्ट वाऱ्यासारखी त्याच्या महालात पसरते. नामाला कळते आणि नामाला आता आनंद वाटतो. अरे हाय, काहीतरी होप्स आहे, काहीतरी आशा आहे माझी बरे होण्याची. मी अनेक वैद्य केले, अनेक उपचार केले, अनेक वेळेस त्या रिमोट मूर्तीपुढे मी बली अर्पण केले, पण काही उपयोग झाला नाहीये. मी सर्व पैसा खर्च करून पाहिला, पण माझ्या शरीरावरचे डाग कुणी काढू शकले नाहीये. मी अनेक प्रकारे वैद्यांना बोलवलं, तांत्रिकांना बोलवलं, मूर्तीपुढे साष्टांग नमस्कार घेतले, अनेक प्रकारचे हवन केले, पण मी बरा झाले नाहीये. पण आज माझ्या कानावरती या मुलीने काहीतरी शब्द टाकलेले. तिला तो विचारतो, काय म्हणालीस तुम्ही? ती म्हणते, शिम्रोनामध्ये देवाच्या दासाची संदेशाची भेट झाली असता तर तुम्ही बरे झाला असता. नामान आहे ते काम सोडतो आणि राजाकडे जातो आणि राजाला म्हणतो, तुझ्या नजरेने जर मी सर्व काही चांगलं केलं असेल, तुझ्या दृष्टीने मी तुला विजयी दिला असेल, तर आज मी जी बातमी ऐकलेली आहे त्यासाठी तू काहीतरी माझ्यासाठी कर. राजा म्हणतो, काय आहे? तो म्हणतो, जी इस्रायल मुलगी माझ्या सेवेला आहे, माझ्या पत्नीच्या सेवेला आहे, तिच्या मुखात हा शब्द होता की मी बरा होऊ शकतो, माझं गोड नाहीच होऊ शकतं. तेव्हा राजा म्हणतो, अरे तू तर माझ्या पुढे सर्व काही करून पाहिलेलं आहेस, अनेक यज्ञ करून पाहिलेले आहेस, अनेक प्रकारच्या तू धूप जाळून पाहिलेले आहेस आणि बरा झालेला नाहीस, पण हे कसं शक्य होईल? नामान म्हणतो, माझ्यासाठी एवढंच कर, त्या राजाकडे निरोप पाठवा. राजाची मर्जी त्याच्यावरती असते. आणि राजा काय करतो? एक पत्र लिहितो तिच्यासाठी. आणि त्या पत्रात लिहितो, हा माझा प्रिय दास आहे, याचे कोड तुम्ही बरे करा, याचे कोड तुम्ही बरे करा. आणि हे पत्र घेऊन तो निघत असताना राजा म्हणतो, थांब, तुझ्या बरोबर 10 किंकारे चांदी घेऊन जा, 6,000 सोन्याचे नाणी घेऊन जा, 10 पोशाख घेऊन जा, रथ घेऊन जा, सैन्य घेऊन जा आणि लेटर राजाला दाखव, म्हणजे तो राजा तुला बरं करेल. आणि आता नामान इस्रायलच्या दिशेने निघाला. मोठे स्वप्न घेऊन त्या रथात तो बसला आणि तो विचार करू लागला, जे आतापर्यंत मी केलेलं नाहीये ते आता मी करणार आहे. मी माझ्या पत्नीला सांगेन, मी माझ्या लेकरांना जवळ घेईन, मी त्यांना कुरवाळेन, मी त्यांची मया करेन आणि माझं कोड आता नाहीच होणार आहे. आता माझ्यासारखा शूरवीर कोणी नव्हता आणि होणारही नाहीये, आणि माझ्यासारखा बरा झालेला आहे या आरामध्ये कोणी नव्हता आणि होणारही नाहीये. या आशेने तिकडे वाटचाल करत आहे. खूप होप्स त्याच्या जीवनामध्ये आहे, आशा तिच्या जीवनामध्ये आहे आणि त्या विचारात तो प्रवास करत आहे. आणि या विचारात त्याचा प्रवास इस्रायलमध्ये जाऊन थांबतो. मोठ्या उमेदीने तो घेऊन आलेला आहे. तसं कदाचित आमच्या जीवनामध्ये असं होतं. कुठला तर आजार असतो, तो
आजार काही लोकांना बराच करायला येत नाहीये, डॉक्टरांना बरा करता येत नाहीये. मग कोणीतरी आम्हाला काहीतरी सांगतं या डॉक्टरकडे जा, आणि तो डॉक्टर जेव्हा बरं करत नाही तेव्हा आमचं मन काय होतं, खिन्न होतं, आशा तुटते. आणि या ठिकाणी इस्रायलच्या राजाला तो नामान ते लेटर देतो. त्या लेटरचा मजकूर असा होता की हा माझा सेनापती आहे आणि राजा, हा मजकूर तुम्ही वाचा आणि हा माझ्या सेनापतीला तुम्ही बरं करा. हा मजकूर वाचताच इस्रायलचा राजा खिन्न होतो आणि तो म्हणतो, मी काय देव आहे का, मी या नामानाला बरं करायला, मी काय तो वैद्य आहे का, डॉक्टर आहे का याला बरं करायला, ते कसं शक्य आहे. म्हणून तो आपल्या अंगावरची वस्त्र फाडतो, म्हणतो या आरामच्या राजाला माझ्याबद्दल काहीतरी कारणच पाहिजे, त्याला युद्ध करायला कोणती तर गोष्टच पाहिजे, म्हणून तो मुद्दाम हे करत आहे. म्हणून तो दुःखित होतो आणि नामानाला थांबायला सांगतो. आणि जेव्हा तो स्वतःचे वस्त्र फाडतो, इस्रायलचा राजा ज्याला देवाने निवडलाय तो राजा आपली वस्त्र फाडतो. आणि योएलमध्ये देवाचं वचन सांगतं, आपली वस्त्र नको तर आपलं अंतःकरण फाडा. आमेन म्हणाल का? राजा इथे आपल्या अंतःकरणातून परमेश्वराला विचारायला तयार नाहीये, पण तो वस्त्र फाडतो. हीच गोष्ट देवाच्या सेवकाला कळते, आलिशाला कळते. आणि आलिशा त्याच्याकडे निरोप पाठवतो, हे राजा, तू स्वतःचे वस्त्र कशाला फाडतोस, का दुःखी होतोस. आज देखील इस्रायलमध्ये देवाचा सेवक, देवाचा संदेष्टा जिवंत आहे, तो त्याला मजकडे पाठव. ही गोष्ट राजा ऐकतो आणि त्या नामानाला सांगतो. नामान इथे खिन्न झालेला आहे, किती मोठ्या आशा घेऊन आलो होतो, हा राजा मला बरं करेल, पण हा राजा मला बरंच करत नाहीये. तो स्वतःची वस्त्र फाडून घेत आहे, तो वेगळंच काहीतरी बडबडत आहे. आणि आता तोच राजा म्हणतो, तू आलिशाच्या कडे जा. आधीच इथं स्वप्न तुटले, आता हा दुसरीकडे मला पाठवत आहे. तेव्हा तो म्हणतो, बघूया तो काय आहे, त्याला तर आपण भेटूया. पुन्हा एकदा त्याच्या मनामध्ये बरं होण्याची कल्पना येते. मी बरा होणार, मी या रोगातून शुद्ध होणार, मी पवित्र होणार आणि मी पुन्हा माझ्या घरामध्ये जाणार. हे स्वप्न घेऊन येत असतो आणि त्या स्वप्नात ते आता कल्पना करू लागतो की आता तो देवाचा माणूस बाहेर येणार, मला विचारणार, माझ्या जखमींना तो हात लागणार आणि देवाची प्रार्थना करणार, तो मला बरं करणार. आणि अशा विचारामध्ये तो आलिशाच्या घराच्या समोर येतो. आणि समोर आल्यानंतर आलिशाला कळतं की तो नामान आलेला आहे. तेव्हा मला आलिशा निरोप पाठवतो आपल्या जासुदाकडून, सेवकाकडून, जा आणि नामानाला सांग, यार्देनमध्ये जाऊ 7 वेळेस डुबक्या घे. किती वेळेस डुबक्या घे? 7 वेळेस. आता हा नामान कोणत्या विचाराने आलेला आहे? आधीच माझं मन तुटलेलं आहे, राजाने मला बरं केलेलं नाहीये. आता देवाच्या माणसाकडे आलाय, तो मला न हात लावता, न मला पाहता म्हणतोय 7 वेळेस डुबक्या घे. किती राग येईल ना. एखादी वस्तू तुम्हाला कोणीतरी देतो म्हटलं आणि जर दिलं नाही तर राग येतोय का नाही? होय किंवा नाही? इतकं शांत राहू नका, नाही तर असं वाटेल की संदेशच थांबवूया. समजतं असू दे का नको? अरे आवाज तर करा, होय किंवा नाही? राग येईल का नाही? मन तुटलेलं आहे राजापाशी, आता हे सुद्धा मन तोडलेलं आहे म्हणून तो नामान संतापतोय. आधीच तो एक शोल्डर असतो, सेनापती असतो, त्याचा क्रोध काय असेल तुम्हाला कळाला असेल. आता मी परत जाईन आणि जेव्हा इस्रायलवर येईल त्या राजासकट या सगळ्यांनाच मारून टाकेल, या इस्रायलचा मी नाश करेन म्हणून क्रोधाने तो आपला रथ फिरवतो. चला इथून आपल्या सेवकांना म्हणतो. त्यातला एक त्याचा सेवक जरा चांगलाच म्हणायला पाहिजे. तो नामाला म्हणतो, बाबा, जर संदेशाने तुम्हाला काही अवघड गोष्ट सांगितली असती तर ती तुम्ही केली नसती काय? करून तर बघा की, काय अवघड काम तुम्हाला सांगितलेलं आहे? डोक्यात घ्यायला 7 सांगितलेले आहेत ना. त्याचा क्रोध शांत होतो आणि तो त्याला म्हणतो, काय रे बाबा, आपण ज्या देशात आहे तिथे आभाना नावाची नदी आहे, पर्पर नावाची नदी आहे, ती यर्देनपेक्षा मोठी आहे, पाणी तिचं स्वच्छ आहे आणि चांगली उत्तमातली उत्तम नदी आहे. त्यात मला आंघोळ करता येत नव्हतं काय? त्यात मला डुबक्या घेता येत नव्हत्या काय? त्यात मला बरं होता येत नव्हतं काय? काय यर्देनचं कौतुक सांगत आहे. हालेलुया. तेव्हा तो म्हणतोय, करून तर बघा. तसं आमच्या जीवनामध्ये होतं. देव जेव्हा आम्हाला काय देत नाहीये
तेव्हा अनेक दुरात्मे माणसाच्या जीवनातून काम करतात. म्हणतात देव तुझ्या प्रार्थना ऐकत नाहीये. लिंबू कापून बघ, भात टाकून बघ, कोंबडं कापून बघ, बकरं कापून बघ, बरा होशील, आणि आम्ही करायला देत नाहीये. ही आमच्या लोकांची व्यथा आहे. याच प्रकारे या ठिकाणी तो नामान ते सर्व काही केले. आता डुबकी घेऊन तर बघूया. आधीच घरातून आंघोळ करून आलोय, आम्ही 7 डुबक्या घेऊया. आणि तुम्हाला सांगू दे, तो त्या दासाला कदाचित असा म्हटला असेल, तू सांगतोयस म्हणून मी डुबक्या घेतो, नाही मला झालं की पहिलं तुलाच कलम करतो. कळतं का? तुम्ही म्हणताय ना भांडणात मी शांतता राहतो, पुढचा जर शांत नाही झाला तर तुला मी बघतो आणि त्याला सुद्धा बघतो. म्हणताय की नाही? तसं हा नामा त्याला म्हणतो, तू म्हणतोस म्हणून करतो. आणि तो यार्दींकडे वाट चालतो. तो रथातून उतरतो, कपडे काढतो आणि यार्दींकडे जातो. सावकाश जातो. आधीच मन तुटलेलं आहे, बरा होणार नाही आहे, हे त्याच्या मनाने ग्रहण केलेले आहे, स्वीकारलेले आहे. आणि तो त्या दासाकडे, त्या शिपाईकडे परत बघतो करड्या नजरेने. बघ अजून वेळ आहे, कपडे घालून रथात येऊ काय? तेव्हा ते म्हणतात, जावा बाबा जावा. तसं सैतान मनुष्याच्या जीवनातून आम्हाला म्हणते, कर ते वाईट कर, वाईट कर. आम्ही भूल तापाला फसतो. मग तैसलीकरास पत्रामध्ये पास्टरनी वाचायला सांगितलं होतं, मिसेस कोलपेनी वाचलं, आम्ही सैतानाच्या मार्गे लागून नाश होत आहे, कुसंगतीला लागून नाश होत आहे. पण नामाने गोष्ट केली, विश्वास त्या ठिकाणी ठेवला, करून तर बघूया म्हटला. तसं तुम्हाला सांगू दे, जे होत नाहीये तिथं पुन्हा म्हणा देवाला, करून मी बघणार. आम्ही म्हणाल का? करून मी बघणार. आणि नामाने पहिली डुबकी पाण्यामध्ये घेतली आणि स्वतःच्या शरीराला न्याहाळलं. काहीच बदल झालेला नाहीये, कोणामध्ये किंचित सुद्धा बदल झालेला नाहीये. पुन्हा तो त्याच्याकडे बघतो, आपल्या सेवकाकडे बघतो. एक झालं. पुन्हा तो म्हणतो, दुसरी डुबकी घेतो, पुन्हा शरीराला न्याहाळतो, कुठे काय बदल झालाय का? पुन्हा त्यांच्याकडे बघतो, कदाचित म्हणत असेल 2 झालं. आम्ही म्हणत का? कदाचित आम्ही असंच म्हणत असेल. एकदा प्रार्थना केली, दुसऱ्यांदा केली, बघ अजून मिळालं नाही. इकडे नामान परत म्हणतो, तिसरी डुबकी घेतो, काहीच बदल नाहीये. चौथी डुबकी घेतो, काहीच बदललेलं नाहीये. आणि तो म्हणतो, आता 4 झाल्या, जराही फरक पडलेला नाहीये. ताप कुणाला आलेला आहे का? नाही. येऊन गेलेला आहे का? नाही. असं आम्ही ठीक आहे. ताप आल्यानंतर बघा, एकदा गोळी दिली, लगेच आम्हाला वाटतं की बरं व्हावं, बरंच होत नाहीये. दुपारी गोळी दिली, नाही झालं, संध्याकाळी एक गोळी दिली. आम्ही त्या डॉक्टरचा ऐकतो आणि गपकार गोळी खातोय. तसं नामान सुद्धा गपकार डुबक्या घेत आहे, पाण्याच्या बाहेर येत नाहीये, फक्त बघत आहे. आणि 5वी डुबकी घेतोय. अरे जरा तर बदल व्हायला पाहिजे. तसं आम्ही म्हणतोय, इतक्या गोळ्या खाल्ल्या, जरा तर बदल व्हायला पाहिजे. होत नसला की डॉक्टरच्या परत केबिनमध्ये जातोय, काय किती महिनाभर गोळ्या खाल्ल्या, बरंच वाटत नाहीये. तसं नामानं म्हणते 5 डुबक्या झाल्या तरी बरंच वाटत नाहीये, फरकच पडत नाहीये. म्हणून 6वी डुबकी घेतोय. आता म्हणतोय एकच राहिली, आणि जर आता लास्टच्या डुबकीत नाही बदल झाले, तलवार माझी तिथेच आहे, तुम्ही बी इथेच आहे, सोडणार नाही कुणालाच. आणि अशा प्रकारे सांगू द्या, तो 7वी डुबकी घेतो आणि पाण्याच्या बाहेर येतो आणि बरा होतो. आम्ही म्हणाल का? आम्ही म्हणाल का? कितव्या डुबकीला बरा झाला? कितव्या डुबकीला बरा झाला? 7व्या डुबकीला बरा झाला. झाला का नाही झाला? आणि तो आता आपली स्किन बघतो, डागच दिसत नाही, ना तोंडावर, ना हातावर, ना पोटावर, ना छातीवर, ना पायावर, कुठेच डाग दिसत नाहीये. पूर्ण तो बरा झाला. आणि असा तसा बरा झालेला नाहीये. 7व्या डुबकीला जेव्हा तो पाण्यातून बाहेर आला, तर त्याची ती स्किन, ती त्वचा लहान लेकरासारखी झाली. आम्ही म्हणाल का? लहान लेकर सर्वांच्या घरात आहे. सांगू द्या, किती जवळ तुम्ही घ्याल, किती त्याचे लाड पुरवाल, तरी तुम्हाला कमीच वाटतात. आम्ही
तसं तो त्या 7व्या डुबकीतून बाहेर येतो, प्रत्येक जण त्याला टच करतो. और काय मऊ स्किन आहे, काय मऊ तुझी त्वचा झालेली आहे, काय हा मिराकल आहे. प्रत्येकाचं तोंडात बोल. कसं झालं? आमची पण अजून बदलली नाहीये. वयानुसार स्किन मध्ये फरक पडतो, सुरकुत्या येतात, पातळ होते स्किन. पण आता याची स्किन लहान लेकरासारखी झाली. त्या आराम लोकांना आश्चर्य वाटलं आणि देवावर त्यांनी भरोसा ठेवला. आणि तो म्हटला, इस्रायल सारखा देव जगात कुठे नाही आहे, पृथ्वीवर कुठे नाही आहे. विश्वास ठेवला. म्हटला, आता मला घरी नाही आहे तर त्या अलिशाकडे जायचं आहे, राजाकडे नाही, अलिशाकडे जायचं आहे. पण एक प्रश्न पडतो, काही लोकांना हे जर उत्तर माहिती तरी पण विचारलं, 7 डुबक्या का? पहिल्या डुबकीत बरा झाला नसता का? शब्दावर तो बरा झाला नसता का? जरा इथे थांबूया आणि लूक 17कडे वळूया. लूक 17 देवाचं वचन सांगतं, येशू जात आहे, 10 कुष्ठरोगी येशूला ओरडतात, म्हणतात, हे प्रभू आम्हाला बरं कर, आम्हाला बरं कर. आणि तो बरा करण्यासाठी 10 जण येशूला म्हणतात, आम्हाला बरं कर. तेव्हा अनेक रोगांना येशूनं बरं केलेले आहे, या 10 कुष्ठरोग्यांना माहिती आहे. कुष्ठरोग बरं करतो हे त्या लोकांना माहिती आहे. आणि ते येशूकडे येताच येशू त्यांना म्हणतो, तुम्ही जा, याजकांना जाऊन दाखवा. या ठिकाणी तीच गोष्ट आम्हाला पाहायला मिळते. मोठ्या आशेने तो लोक आलेले असतात, मोठी आशा घेऊन आलेले असतात की येशूबद्दल आम्ही ऐकलंय की मागच एरियामध्ये 2 कुष्ठरोग्यांना त्यानं बरं केलं आणि तोच देव आम्हाला बरं करणार नाही आहे काय? आणि तोच येशू त्याला सांगतो की तुम्ही जाऊन याजकाला जाऊन दाखवा. मनात जे बरं व्हायची इच्छा घेऊन आले असतात त्यांचं ते मन पुन्हा दुखावतं आणि म्हणतात, काय आशा घेऊन आलो होतो पण आमची आशा तुटली, कारण देवानं आम्हाला बरं केलेलं नाहीये, येशूनं आम्हाला बरं केलेलं नाहीये. तर याजकांना जाऊन दाखव असं सांगत आहे. तर त्यातील एक शेमरून असतो, तो म्हणतो, चला बघूया, झालं तर चला, आता असंही मरतोय, तसंही मरतोय, असंही रोगत आहे, तसंही रोगत आहे, करून तर बघूया. सांगण्याचा अर्थ इतकाच, थांबू नका, करून बघा, बसू नका, उठून उभा राहा, देवाच्या समोर चालायला लागा. कदाचित चालता चालता तुम्ही बरे व्हा, कदाचित आराधनेमध्ये तुम्ही बरे व्हा, कदाचित वचन वाचत वाचत तुम्ही बरे व्हा, कधी प्रार्थना करत करत तुम्ही बरे व्हा, कधी कधी मंदिरात येऊन तुम्ही बरे व्हा. चालायला शिका, चालायला शिका. आणि ते चालत असताना याजकांना दाखवायच्या आधीच ते बरे झाले. आमेन म्हणाल का? हालेलुया. बघा, ते विचार घेऊन चालत आहेत की अरे काय ते याजक आता आम्हाला करणार, 7 दिवस कोंडून ठेवणार आणि मग म्हणणार तू शुद्ध आहेस का पवित्र आहेस, परंतु आमचं परीक्षण करणार. आता या प्रक्रियेला आम्ही कंटाळलेलो आहे, या गोष्टीला आम्ही कंटाळलेलो आहे. पण ते चालायचं काम करतात आणि वाटेतच बरे होतात आणि 9 जण आनंदाने घरी जातात आणि एकटाच परत येतो. आणि एकटाच परत आल्यानंतर येशू त्याला जवळ घेतो, म्हणतो, तुम्ही 10च बरे झालेला. म्हणजे येशूला माहीत होतं त्यांचं परीक्षण करायचं होतं ते काय करतात ते. आणि म्हणतो, परक्या वाचून देवाचा महिमा करणारा दुसरा तिसरा कोणी अजून नाही आहे का? सांगायची इच्छा इतकीच, त्या आरामाचा जो परका होता नामा, त्यानं जसं गौरव केलं तसं इथं गौरव केलेला आहे. परीक्षा होती पण बरं झालेलं आहे. म्हणून या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं 7च डुबक्या का. लहानपणापासून आम्ही गाणं गायलो, पण 7 डुबक्या का, तर नेमशास्त्र पूर्ण करायचं होतं. म्हणून लेवी 13 देवाचं वचन सांगतं की ज्याला कोड आहे त्याला 7 दिवस अंधार कोठडीत डांबायचं आहे, कोंडून ठेवायचं आहे आणि 7व्या दिवशी त्याला बाहेर काढायचं. मग ते याजकाने परीक्षण करायचं आहे, ते कोड वाढला असेल तर तो कोडी आहे आणि जर वाढलं नसेल तर तो शुद्ध आहे. म्हणून या ठिकाणी अलिशा त्या नेमशास्त्राला तोडत नाहीये, तर तो पूर्ण करण्यासाठी 7 डुबक्या घ्यायला सांगतो. कळालं का? म्हणून या ठिकाणी 1 डुबकी म्हणजे 1 दिवस, 2 डुबक्या म्हणजे 2 दिवस, अशा प्रकारे 7 डुबक्या म्हणजे जोरात 7 डुबक्या म्हणजे 7 दिवस. आम्ही म्हणाल का? कळालं का 7 डुबक्या का? आता मला सांगू दे, पुढे मी आहे. नीतिसूत्र 6वा अध्याय 17 ते 19 वचनामध्ये सांगतं, माणसाला जे अवगुण भरलेले असतात तर देव म्हणतोय 6 नाही तर त्याच्यात 7 अवगुण असतात. आणि हे 7 अवगुण
प्रत्येक धमकीला देवाने काय केलं? त्याच्यापासून दूर केला. शुद्ध असंच नाही तर पूर्णतः त्याला शुद्ध करायचं होतं. म्हणून नीतिसूत्र घरात वाचा 6वा अध्याय 17 आणि 19 वचनामध्ये देवाला आवडत नसणाऱ्या 6 नाही तर 7 गोष्टी आहेत तुमच्याकडे. उन्मत्त दृष्टी, लबाड बोलणारी जिभा, नाश करणारे धावणारे पाय, संहार करणारे हात, विचार, भावात वैर निर्माण करणारे, अशा प्रकारच्या 7 गोष्टी त्यामध्ये आम्हाला सांगितलेल्या आहेत. त्याही गोष्टी त्या नामांमधून देवाने काढून टाकलं आणि येशिया 11 प्रमाणे त्याच्या आत्म्याने त्याला भरलं. आमेन म्हणाल का? शुद्धतेचा आत्मा, सुसंकल्पतेचा आत्मा, भयाचा आत्मा, परमेश्वरावर प्रेम करणारा आत्मा, अशा प्रकारे 7 आत्म्याने भरलं. म्हणून तर या ठिकाणी नामान म्हणतो या पृथ्वी तलावरती इस्रायल सारखा देव कोणी नाहीये. आणि तो त्या आनंदाने अलिशाकडे येतो आणि त्या अलिशाला म्हणतोय, देवाच्या दासा, तू म्हटलास ते मी केलं, त्याप्रमाणे बरं झालं. आता ही माझी नजराण आहे, ही माझी गिफ्ट आहे, ते तू स्वीकार, त्याला तू घे. पण अलिशा म्हणतो, त्याचा मला उपयोग नाहीये. त्या गोष्टी तुझ्याकडेच ठेव, या गोष्टी मला नको आहेत. तेव्हा तो आपलं मन मोकळं करतो. मी आता माझ्या जीवनामध्ये मी या जिवंत देवालाच फक्त होम करेन, या जिवंत देवाचीच मी आराधना करेन आणि मी माझ्या देशात या जिवंत देवाचा प्रचार करेन. म्हणून तुम्ही माझ्यासाठी एक गोष्ट करा, 2 खचरे माती मला तुम्ही या देशातील द्या. सोनं नाणं नकोय, मौल्यवान वस्तू नकोय, ही माती मला तुम्ही द्या. म्हणजे ही माती मी माझ्या देशात घेऊन जाईल आणि जेव्हा राजाबरोबर मी रिमोन देवीच्या पुढे जातो तेव्हा या देवाने मला माफ करावं. आमेन म्हणाल का? नामान जसा म्हटला या देवाने मला माफ करावं, तसं आम्ही देवाला म्हटलं पाहिजे, देवा तुम्हाला माफ कर, कारण तो माफ करणारा देव आहे. आमेन म्हणाल का? आणि तो आता आनंदाने आपल्या रथात बसलेला आहे. जे स्वप्न घेऊन आता तो इस्रायलमध्ये आला, शमरोनात आला, आता अपोजिट आनंद करत आपल्या आरामकडे जात आहे. आणि ही गोष्ट आरामच्या राजाला कळते आणि पूर्ण त्याचा देश त्याच्या स्वागतासाठी उभा आहे. नामानाचं काय झालं पाहण्यासाठी उभा आहे. वेशीवरती लोक थांबलेले आहेत, त्याचा परिवार थांबलेला आहे, राजा थांबलेला आहे. आणि तो आपला प्रवास करून आपल्या देशामध्ये पाऊल टाकताच कोणीच ओळखत नाहीये का नामान आहे म्हणून. आमेन म्हणाल का? तसं सांगू द्या, देव जेव्हा तुम्हाला बदलतो तेव्हा स्वर्गात अनेक देवदूत तुमच्या स्वागतासाठी असतात आणि तुमचा पाप पण त्या प्रभूने दूर केला असतो. तुमची माफी केलेली असते म्हणून तुम्ही शुद्धतेने त्या पवित्र स्वर्गाकडे वाटचाल करत असता. अनेक देवदूत तुमची वाट बघत आहेत. म्हणून लोकमंत्रामध्ये सांगतं, जेव्हा एक मनुष्य पापापासून दूर जातो, पाप कबुली करतो, तेव्हा स्वर्गात जास्त आनंद केला जातो. त्या प्रकारे त्या नामानाच्या स्वागतासाठी सर्वजण थांबले. प्रत्येकाचा बोट पुन्हा एकदा तोंडात झालं कसं? तेव्हा नामान घाबरलेला नाही आहे, तो त्याच्या देवीला भेलेला नाही आहे, तो त्या राजाला भेलेला नाही आहे, त्याचा उजरास तो आहे त्याला भेलेला नाही आहे. तो मोठ्या मनाने आणि मोठ्या लिडरीने तो सांगायला चालू करतो, इस्रायलाच्या परमेश्वराने मला बरं केलेलं आहे. आमेन म्हणाल का? त्याच प्रकारे ज्या देवाने तुमच्यामध्ये साक्ष केलेले आहे, जो अनुभव तुम्हाला दिलेला आहे, ते सांगण्यासाठी तुम्ही बघू नका. सर्वजण ऐकतात आणि परमेश्वरावर विश्वास ठेवतात. नामानाला बदलण्यासाठी परमेश्वराने केलेली योजना होती त्या मुलीच्या द्वारे. नामानाद्वारे आराम बदलत चालला, नामानाद्वारे राज्य बदलत चाललं. आज आमच्याद्वारे काय बदलत आहे का? आमच्याद्वारे कुणाला काय फरक पडत आहे का? परीक्षण करणं गरजेचं आहे. नाहीतर प्रभूमध्ये डुबकी घ्यायची आहे आम्हाला, त्याच्या रक्तामध्ये आम्हाला बुचकाळून घ्यायचं आहे, कारण तो तयार करत आहे. जसं लिडरशिप नामानाला दिली, तोच देव म्हणतो तुला सुद्धा मी दे. इतकंच नाही आहे तर यार्देनच का? हा प्रश्न नामानाचा होता आणि आम्हाला सुद्धा असतो, यार्देनच का? पाठीवर पाणी, हंडाभर पाणी, बादलीभर पाणी घेऊन त्या ठिकाणी त्याला शुद्ध करता आलं असतं. पण यार्देनच का? सांगू दे, जी यार्देन इस्रायलासाठी पहिली दुभागली गेली तो यहोशुआ होता. जो स्वर्गावर होताना एलियाने जी नदी दुभागली गेली ती यार्देनच होती.
पुन्हा एकदा शमरोनात इस्रायल येण्यासाठी आलिशानी जी नदी दुभागली गेली होती ती यार्देनच होती. आणि या यार्देनीपाशी ज्याचं पालन पोषण झालं ती एलिया होता, म्हणून ती यार्देनच होती. आणि ज्या नदीमध्ये योहानाने बाप्तिस्मा दिला ती नदी यार्देनच होती. आणि ज्या नदीमध्ये येशूचा बाप्तिस्मा झाला ती नदी, आणि तीच नदी आज इस्रायलमध्ये आहे. इस्रायलमध्ये आहे. पण नदीचं गांभीर्य आम्ही ओळखतो, म्हणून तर आमचे प्रियजन तिथून पाणी घेऊन येतात. खरं आहे का? बरोबर सर, बरोबर आहे का? पाणी आम्ही घेऊन येतो, पण चमत्कार का होत नाहीये? कारण नावानासारखं आम्ही आहे, फेथफुल आम्ही नाहीये. म्हणून विश्वास ठेवा, ते पाणी त्या नदीचं काय करू शकतं. आणि तीच नदी माझ्या प्रभूमध्ये वाहत आहे. आज ती आरोग्याची नदी वाहत आहे. म्हणून देव म्हणतो माझ्या आरोग्याच्या नद्या तुझ्याकडे वाहील आणि तुझ्या घराला, तुझ्या शहराला आरोग्य प्राप्त होईल. म्हणून देव स्तोत्रामध्ये म्हणतो जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील, विश्वासामधून आरोग्य घडेल. आमेन म्हणाल का? हालेलुया. आणि आता सांगू द्या, ती वार्ता इस्रायलमध्ये पसरली. आतापर्यंत राजाने प्रजेने देवावरती विश्वास ठेवला नाही, आता ते विश्वास ठेवू लागले आणि म्हणाले होय, आतापर्यंत आम्ही संदेशाकडे कसं राज्य चालवावं विचारत होतो, आम्ही कधी विचारलं नाहीये. म्हणून आलिशावरती विश्वास ठेवतात. आलिशामध्ये आता लोक वाढू लागतात आणि ते पंडाल कमी पडू लागतो, ती जागा कमी पडू लागते. म्हणून आलिशाकडे लोक म्हणतात स्वामी, बसायला जागा कमी पडत आहे, तर आपण जाऊ नवीन जागा बांधूया, नवीन कोपऱ्या बांधूया, आश्रयस्थान बांधूया, म्हणजे लोक त्यामध्ये बसतील. तेव्हा हा सल्ला आलिशाला आवडतो, म्हणते चला यार्देनीच्या कडेला जाऊन काय करूया, आपण लाकडं तोडूया. आणि उत्साहित लोक होते, वचन ऐकून चमत्कार पाहून उत्साहित लोक होते. गेले, काहींनी मागून कुऱ्हाड्या आणल्या होत्या आणि कुऱ्हाड घेऊन एक जण लाकडं तोडत असताना तेच कुऱ्हाडीच्या दांड्यातून लोखंडाचा जो पुढचा भाग आहे लोखंडाचा तो पाण्यात पडतो आणि तो बिचारा घरी म्हणतो हाय हाय माझ्या स्वामी, ते काय झालं? तर मी कुऱ्हाड मागून आणली होती आणि आता तो माझ्याकडे पैसे मागेल, भरपाई मागेल, माझ्याकडे नाही आहे. तेव्हा आलिशा त्याला म्हणतो घाबरू नकोस, कुठे पडलेली आहे? तर यार्देनमध्ये पडलेली आहे, त्या पाण्यामध्ये पडलेली आहे. पैसे पाण्यात टाकून बघा, कॉईन पाण्यात पोहतं का? नाही आहे. पण देवाच्या माणसाच्या शब्दाला किती किंमत आहे कळतं. तो विचारतो कुठे आहे, तेव्हा एक काठी टाकतो. तेव्हा जे यार्देनेने ते पाणी त्या पुराणचा पुढचा भाग पडलेला असतो, तो देवाच्या सेवकाचा शब्द ऐकून पाण्यावर तणकू लागतो. आम्ही म्हणाल का? अशक्य गोष्ट शक्य केली जाते. म्हणून कदाचित तुमच्या दुःखांना, कष्टांना, कदाचित तुमच्या आजारांना इतकं जड मारून त्या खोल पाण्यात डुबू नका. कारण देव तुम्हाला वरती घेणार आहे, देव तुम्हाला बाहेर काढणार आहे. देव अशक्य आहे ते शक्य तुमच्या जीवनामध्ये करणार आहे. देवाच्या माणसांना सांगून तर बघा, तुम्ही देवाला सांगून तर बघा, आणि ते कुऱ्हाडीचं डोकं पाण्यावर तरंगू लागतं. अनेक जण त्या गोष्टीवरती विश्वास ठेवतात प्रिया. म्हणून तर तुम्हाला सांगू दे, नामान बरा झाला, सुवार्ता सांगितली गेली. आज आम्ही त्या कुऱ्हाडीच्या लोखंडाच्या पुढच्या भागासारखं आहे. आम्ही दुःखाला जास्त मानतो म्हणून डुबत चाललेला आहे, आजाराला जास्त मानतो म्हणून डुबत चाललेला आहे. पण देव बाहेर काढणार आहे. आम्ही म्हणाल का? देव बाहेर काढणार आहे. विश्वास ठेवा. कदाचित 7 वर्ष तुमच्या जीवनामध्ये गेले असतील, 7 पिढ्या गेल्या असतील, बदल घडत नसेल तर देवाला म्हणा, देवा एक डुबकी घेतली, बदल नाहीये, दुसरी घ्या, तिसरी घ्या, चौथी घ्या, 5वी घ्या, 6वी घ्या. देव म्हणेल 7वीला बाहेर तर येऊन बघ, सर्वातून बाहेर होणार. आमेन. म्हणून देवाकडे या, मनापासून या, आपलं सर्वस्व घेऊन या. नाहीतर काय होतं सांगतो, पत्तेमध्ये सांगितलेलं आहे, जर तू माघारी फिरलास आणि तुझ्यातला एक दुरात्मा जर गेला तर तो 7 घेऊन येतोय. किती घेऊन येतोय? 7 घेऊन येतोय. आणि ते जर तुझ्यात बसले तर तुझ्या जीवनाचा नाश केला जाईल. म्हणून अशीच एक व्यक्ती मगदलीन मरिया आहे.
तिच्यात 7 दुरात्मे आहेत. ते 7ही दुरात्म्याबरोबर येशूच्या चरणापाशी येते आणि देव ते 7ही दुरात्मे काढतो. 7 आकडा मी सांगत आहे प्रेम. तिच्यासारखी आज आमची परिस्थिती नाही आहे, आमच्या मंडळीची परिस्थिती नाही आहे. म्हणून देव म्हणतो मजकडे ये, मी तुला टाकणार नाही आहे, मी तुला सोडणार नाही आहे, मी तुला नामानासारखा उभा करणार आहे. म्हणून नामानासारखं तुम्ही गवाही द्या, नामानासारखी तुम्ही साक्ष द्या. म्हणून देव तुम्हाला तयार करत आहे वेगवेगळ्या संकटाने, देव तुम्हाला तयार करत आहे वेगवेगळ्या आजाराने, देव तुम्हाला तयार करत आहे वेगवेगळ्या त्रासाने, वेगवेगळ्या कुयुक्तीने. पण तुम्ही त्यातून चालायला लागा, चालत राहा, देव पुढे तुम्हाला बदलणार आहे. म्हणून आपलं सर्वस्व देवावरती सोपवा. कदाचित तुमचे स्वप्न नामानासारखे तुटले असतील, कदाचित तुमच्या योजना नामानासारखे तुटल्या असतील, कधीच कुणीतरी एखादं तुम्हाला सांगत असेल प्रार्थना कर, उपवास कर, करून तर बघा बरे केली जाणार आहे. या आपण डोळे बंद करूया. धन्यवाद देतो प्रभू, धन्यवाद देतो, धन्यवाद देतो प्रभू येशू. या आजच्या उपस्थितीबद्दल धन्यवाद देतो प्रभू. आम्ही आज खूप त्रासामध्ये भयामध्ये होतो, पण प्रत्येक तुझ्या वचनाने आम्हाला तू परमेश्वरा भयमुक्त केल्याबद्दल धन्यवाद देतो. नामानासारखा विश्वास आमचा पाळणारा तू देव आहेस. आज प्रभू त्या विश्वासामध्ये आम्ही खंबीर उभा राहत आहे, दृढ निश्चय आम्ही करत आहे. परिस्थिती काही असू दे प्रभू, मी तुला सोडणार नाही आहे. परिस्थिती काही असू दे प्रभू, मी तुझ्यावर भरोसा ठेवे. आज तुझ्या प्रिय मंडळीला मी तुझ्या हातामध्ये देत आहे. तुझ्या वचनाने त्यांना स्नान करून दिल्याबद्दल मी तुला धन्यवाद देतो. तुझ्या पवित्र रक्त त्यांच्या आज परिवारामध्ये, त्यांच्या जीवनामध्ये काम करू, कारण तुझ्या रक्तानेच शुद्ध केलं जातं, तुझ्या रक्तानेच पवित्र केलं जातं. तेच तुझं रक्त आज इथे बसणाऱ्या आणि त्यांच्या फॅमिलीमध्ये कार्य करू दे आणि शिक्कामोर्तब करू दे. आजच्या दिलेल्या तुझ्या सुंदर अशा वेळेबद्दल मी तुला धन्यवाद देतो. इथून पुढची वेळ मी तुझ्या हातामध्ये देतो, येशूच्या नावामध्ये आमेन. सुंदर अशा वचनाबद्दल देव बापाला धन्यवाद देतो. यावेळेला आपल्यामध्ये ममता आयुष्याने विनंती आहे की गीत सादर करतील आणि त्यानंतर आपण आपलं दान परमेश्वराला समर्पित करू.